अतिमूर्ख, महामूर्ख, अतिमहा सुपर डुपर मेगा मूर्ख. पण कोण? तू की तो? हाय लाज्जो, लॉंग टाइम नो सी. खूप दिवस झाले ना आपण बोललो नाही. नाही, खरं तर मी तुझं मनच आहे, पण तू तुझ्या मनातला कुठे बोलतेस काही. एनिवे ते सोड, तू बोल काय चाललंय? आदित्य चाललाय दापोलीला. ते मला न सांगता. मला जरा जरी आयडिया असती ना की तो चाललाय तर अडवलं असतं मी त्याला. अगं रस्त्याच्या मध्ये डान्स करून ट्रॅफिक अडवलंय आपण, मग आदित्यला अडवणं तर खूप सोपं आहे. हो पण कसं? तो बस मध्ये बसून ऑलरेडी निघालाय. आता माझ्या हातात काही नाहीये. कोण म्हणाला तुझ्या हातात काही नाहीये? समोर बघ, तुझ्या हातात स्टेअरिंग व्हील आहे, स्वतःची गाडी आहे, एक फोन आहे जो रस्ता दाखवतो. हो पण मग तू ना, तू कधी कधी इतकी येडछाप सारखी वागतेस ना, मला लाज वाटते कधी कधी स्वतःची. स्वतःचा प्रेम मिळवण्याचा इतका खतरनाक चान्स मिळालाय तुला. दाब ऍक्सिलरेटर, टाक गिअर, जाऊ दे गाडी फुल स्पीड. आता आदित्यला गाठल्याशिवाय थांबायचं नाही. सोच मत लाजो डार्लिंग, शमशेर सिंह की बात मान, क्योंकि इस प्लान में दिल भी है और दिल भी. पंक्चर व्हायचं होतं तुला. हा आत्ताच व्हायचं होतं. अरे मूर्ख फालतू टायर. आपल्याला ना आयुष्यात खूप स्ट्रगल करायचंय. तुझी आत्ताच हवा गेली काय? बोल नाही ना. सई, सई कुठे आहेस तू? मी ना, मी एसएल वर्ल्ड मध्ये फुल ऑन रोलर कोस्टर राईड चालू आहे माझ्या आयुष्याची. येतेस? सई प्लीज खरं खरं सांग ना कुठे आहेस. तुला माहितीये आत्ताच तुझ्या मम्माचा कॉल आलेला आणि तिने सॉलिड झापलंय मला. तू मला खरं खरं सांग कुठेस, नाहीतर ती घरी येऊन जीव घेईल अगं माझा. मी दापोलीला चालली आदित्यच्या पाठीमागे. अगं पण का, कशाला? कारण तो तिकडे मेघनाशी लग्नाची बोलणी फायनल करायला चाललाय आणि मी त्याचं लग्न मोडायला चालली आहे. तू वेडी आहेस का? हे काय करतेस अगं तू? मला जे करेक्ट वाटतं तेच मी करते.
आणि मी नाही पाहू शकत त्याचं दुसऱ्या कोणाशी लग्न झालेलं, म्हणून त्याला थांबवायला चाललीये मी. अगं पण मग त्यासाठी मागे जायची काय गरज आहे? त्याला कॉल कर आणि सांग ना की तुझं प्रेम आहे त्याच्यावर. त्यांनी फोन उचलायला हवा ना. पण मग उचलला तर सांगशील ना? नाही. का? कारण मीच का सांगू सगळं त्याला? तो सुद्धा बोलू शकतो ना. हे मी एवढं सगळं करतेय त्याच्यासाठी, तर तो एवढं तर करूच शकतो ना. पण मग नसेल त्याचं तुझ्यावर प्रेम तर? असं होणार नाही. तो माझ्या प्रेमात आहे आणि तो मला स्वतःहून बोलून दाखवेल. ताई मला भीती वाटायला लागली आता. ही अशी ग्रँड स्वप्न बघितली ना की बँड वाजतो आयुष्याचा. माझ्या आयुष्याचा बँड वाजला तर चालेल मला, पण त्याच्या आणि मेघनाच्या लग्नात बँड वाजलेला मला मुळीच चालणार नाही. आणि म्हणूनच मी दापोलीला जाणार. दादा काय झालं? गाडी का बंद पडली? काय झालं? लाजो, तू का चाललायस दापोलीला? तू माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, तुला खरंच लग्न करायचं आहे का मेघनाशी? मला माहितीये तू नाही ठेवणार माझ्या डोक्यावर हात, कारण तुला त्या मेघनाशी लग्न करायचं नाहीये. पण मग तुला माझ्याशी लग्न करायचंय? दापोली ताई, अहो माझं नाव मंगेश आहे. दापोली गावाचं नाव आहे. अहो म्हणजे ही गाडी दापोलीला जाणार का? ही गाडी दापोलीला जाणार, गाडी बरोबर मी दापोलीला जाणार. आमच्या बरोबर तुम्ही पण जाणार? मला दापोलीला जायचं नसतं तर रस्त्यात उभी राहून लिफ्ट कशाला मागितली असती? मला जायचंय दापोलीला, सोडाल का? सोडल, पण दमानं. सोडा, तुम्हाला जमेल तसं सोडा, पण सोडा. हा या बसा. काका प्लीज प्लीज थोडासा स्पीड वाढवा ना, मला खूप घाई आहे. नाही ताई, अति घाई मसनात मी. ओ बाबूजी प्लीज थोडी फास्ट चालवा ना गाडी, आम्हाला जायचंय लवकर. नाही ताई नाही, ही गाडी फास्ट जायची नाही. या गाडीनं एवढे धक्के खाल्ले, म्हणून ही गाडी दमादमानं सावकाश कडकडन जाणार. 5 वर्ष झाली त्या ऍक्सिडेंटला.
5 वर्षापूर्वी म्या एका पुरीला पाहिलं आणि तिचा फार दिवाना झालो मी. दिन रात तिच्या माग 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 जायचो. जिंदगी ऍक्सिलेटर मारून फुल स्पीड मध्ये धावत होती. पर तिच्या मामानं तिचं लगीन ठरवलं आणि असा स्पीड ब्रेकर मारला. माझ्या दिलाचे अंजर पंजर ढिले झाले. फार चेंदा मेंदा केला त्याच्या मारी. तेव्हाच ठरवलं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. घाई करायची नाही, प्रेमात बी नाही आणि गाडी चालवताना तर नाहीच नाही. हे बघा, तुमची आणि माझी स्टोरी सेम आहे. तुम्ही एका मुलीच्या मागे मागे जात होतात, मी एका मुलाच्या मागे मागे जातो. तुमच्या स्टोरीमध्ये मामाने कशी घातली होती, माझ्या स्टोरीमध्ये मामाने इशू केलाय. तुमच्या लाईफ मध्ये त्या मुली बरोबर जे काही झालं ते मला माझ्या आयुष्यात होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही आता बऱ्या बोलानी फास्ट गाडी चालवा, नाहीतर काय करणार. नाहीतर मी तुम्हाला आणि या गाडीला दोघांनाही तरी ढकलून देईन. नेतो टाकला गिर. हा देवा, मी सईच्या बाबतीत जे करतोय ते योग्यच करतोय असं मला तरी वाटतंय. तुलाही तसंच वाटत असेल तर मला तिला विसरण्याची शक्ती दे. आणि जर मी चूक करत असेन तर मला आणि तिलाही योग्य तो मार्ग दाखव.
नाही, दार उघड ना. मी नाही उघडणार आहे दरवाजा. आणि काय, मी दरवाजा बंद केला तरी तू आत येऊ शकतेस ना, कारण तू खरी नाहीच आहेस. खरी नाहीये. काय डोकं बिकं फिरलंय काय तुझं? आदित्य, ए आदित्य, बंद दरवाजातून आत याला भूत आहे का मी? हा, उघड ना दार. शी. हे अगं, तू खरं चाललीस इथे? खोटं खोटं जाता येतं का कुठे? अरे पण असं सहज जायला एक काय मरीन ड्राईव्ह आहे का? दापोली आहे, दापोली, दापोली. माहितीये मला. मी इथे येण्यासाठी इतकी मेहनत घेतलीये ना की दापोली हे नाव मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. अगं पण दापोलीत आलीयस कशाला? काय करतेस इथे तू? नाही, करत काहीच नाहीये, पण करणार आहे. काय करणार आहेस आता? अगं सांग ना, का आलीयस तू इथे? मी तुझं लग्न मोडायला आलीये इथे. हे बघ सई, तू जर माझं लग्न मोडलंस ना, तर मी तुझ्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकेन, कायमचे. अगं सांग ना, कशाला आलीयस इथे? मी तुझं लग्न जुळवायला आलीये इथे. मी प्रॉमिस केलं होतं ना तुला. कसलं प्रॉमिस? कुठलं प्रॉमिस? कसला टोणगा आहेस रे तू? विसरलास ना? मी तुला बोलले होते ना की मी तुझ्यासाठी परफेक्ट मारकुटी म्हैस शोधेन म्हणून. पण आता म्हैस तर शोधलीये दादा मामांनी, आणि ती म्हैस परफेक्ट आहे की नाही हे मी ठरवणार. आणि मी हे ठरवलं की तू लग्न ठरव हवं तर तिच्याशी. हे खूप कॉम्प्लिकेटेड होतं यार. आय नो, पण हेच सगळे कॉम्प्लिकेशन सोडवायला, हे प्रॉब्लेम्स दूर करायला आलीये मी इथे. प्रॉब्लेम्स वाढतायत तुझ्यामुळे सई. हे बघ, तर दादा मामा हा दादा मामा, हा रे, पोचलो ना दापोलीला. दापोलीच्या वाड्यातही पोचलो. छान छान आहे रे घर. आणि हो, एकटाच. काय करतेस? काय? नाही, एकटाच आहे. नाही अगं, कुणाला घुस शिरले ना घरात, तिच्याशी बोलतोय. जाग घुस, जाग. हाड हाड. हा, जातो. रगा काकालाही भेटायला जातोय मी नंतर. हो रे, हो. ते आधी देवळात जाईन, नमस्कार करेन, आणि मग जाईन त्याला आणि मेघनाला सरप्राईज द्यायला. हो चालेल. हा, बाय. मी जातो. मी नाही, आपण. मी पण येते. सई, प्लीज प्लीज नको. मी तुला तिथे जाण्यापासून अजिबात थांबवणार नाही आदित्य. मी बघतो तुझं लग्न थांबवणार आहे.